नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तब्बल 9 कंटेस्टंट हे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आणि हे जे काही सदस्य नॉमिनेट झालेत ते अगदी तगडे कंटेस्टंट आहेत. काही लोक सांगताना दिसतात की पहिलाच आठवडा आहे त्यामुळे एलिमिनेशन होणार नाही, परंतु मित्रांनो, हा बिग बॉस 6 आहे आणि इथे ट्विस्ट फिक्स आहे असं सांगायला हरकत नाही, कारण त्यांची तशी टॅगलाईन आहे. गेल्या सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातनं एक सदस्य बाहेर गेला होता. त्यामुळे कदाचित या सीझनमध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यात बिग बॉस मोठा शॉक देऊ शकतात. तर मित्रांनो, एकूण 9 कंटेस्टंट हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर आले आहेत आजच्या दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर बघूया या 9 कंटेस्टंटपैकी कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला. तर मित्रांनो, या यादीमध्ये 9व्या स्थानी आहे तो म्हणजे छोटा डॉन किंवा मग काळू डॉन ज्याला ओळखलं जातं, तो म्हणजे प्रभू शेळके. प्रभू शेळके याला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. प्रभू बिग बॉसच्या घरामध्ये 2 दिवस खूप दिसला, साखर 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 चहा चहा करताना दिसला. त्यानंतर जे पुढचे 2-3 दिवस झाले त्याच्यामध्ये टास्क होता आणि त्या टास्कमध्ये जास्त प्रभू दिसला नाही. आणि सध्या प्रभूला वोटिंग खूप कमी होताना दिसते. प्रभू शेळके हा 9व्या स्थानी आहे. त्यानंतर 8व्या स्थानी आहे ती म्हणजे रुचिता जामदार. मित्रांनो, रुचिताचा बिग बॉसच्या घरामध्ये खेळ आहे, परंतु बहुतांश वेळा ती निगेटिव्ह दिसलेली आहे. सध्या तिला फार कमी वोटिंग होताना दिसते, म्हणजे 8व्या क्रमांकाची तिला वोटिंग सध्या होताना दिसते. त्यानंतर 7व्या स्थानी आहे ती म्हणजे राधा पाटील मुंबईकर, ही नृत्यांगना. राधा पाटीलला जास्त वोटिंग होताना दिसत नाहीये. तसा बिग बॉसच्या घरामध्ये तिचा सध्या तरी गेम नाहीये. राधाची फॅन फॉलोइंग मजबूत आहे, पण बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नसल्या कारणाने सध्या राधा पाटीलला 7व्या क्रमांकाची वोटिंग होताना दिसते. त्यानंतर 6व्या स्थानी आहे ती म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यदचा बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच गेम आहे. सध्या ती बिग बॉसच्या घरामध्ये रडताना, जेवण बनवताना आपल्याला दिसते. जास्त अशी सध्या तिला वोटिंग होताना दिसत नाही. सध्या ती 6व्या स्थानी आहे. तर या वोटिंग ट्रेंडमध्ये सागर कारंडे हा 5व्या स्थानी आहे. सध्या सागरला मोठ्या प्रमाणात वोटिंग होताना दिसते. सागर गेले काही दिवस बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय. सागर आणि तन्वी असा मोठा सामना आपल्याला 2-3 दिवस पाहायला मिळतोय. तन्वी अक्षरशः सागरवरती तुटून पडली. काल तर सागरच्या करिअर बद्दल तन्वी बोलताना दिसते. हीच गोष्ट कुठेतरी सागर कारंडे याच्या फॅनला चांगलीच लागली आणि सागरला तगडी वोटिंग होताना दिसते. सध्या सागर या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. त्यानंतर 4थ्या स्थानी आहे ती म्हणजे अनुश्री माने. मित्रांनो, अनुश्री मानेचा तसा पाहिला तर बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही, परंतु अनुश्रीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे, त्यामुळे सध्या तिला तगडी वोटिंग होताना दिसते. सध्या अनुश्री ही 4थ्या क्रमांकावर आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे करण सोनावणे. मित्रांनो, करण सोनावणे या सदस्याला तगडी 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 वोटिंग होताना दिसते आणि करणची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. करण दिसतो सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये. सध्या करण हा 3ऱ्या स्थानी आहे. 2ऱ्या स्थानी आणि पहिल्या स्थानी थोडीशी शॉकिंग नाव आहेत. 2ऱ्या स्थानी आहे ती म्हणजे जुन्नर पुण्याची दिव्या शिंदे. दिव्या शिंदेला यावेळी तगडी वोटिंग होताना दिसते. मित्रांनो, खरंच दिव्या शिंदेला सोशल मीडियावर तगडी वोटिंग होताना दिसते. दिव्या सध्या 2ऱ्या स्थानी आहे आणि पहिल्या स्थानी आहे तो म्हणजे रोशन भजनकर. मित्रांनो, रोशनला काल आणि आज तगडी वोटिंग होताना दिसते. रोशनची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे आणि हे सगळे फॅन तुटून पडलेत रोशनला मतदान करताना. तर सध्या हे जे काही टॉप 3 कंटेस्टंट आहे याच्यामध्ये करण सोनावणे, दिव्या शिंदे आणि रोशन भजनकर या तीनही कंटेस्टंटना जबरदस्त म्हणजे जबरदस्त वोटिंग होताना दिसते. हे तिघेही टॉप 3 मध्ये आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आताचा ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेला आहे. यामध्ये प्रभू शेळके, रुचिता जामदार आणि राधा मुंबईकर हे जे कंटेस्टंट आहेत हे सध्या बॉटमला आहेत आणि करण सोनावणे, दिव्या आणि रोशन भजनकर असे कंटेस्टंट हे टॉपला आहेत. याच्यामध्ये सागर कारंडे याला सुद्धा तगडी वोटिंग होताना दिसते. तर मित्रांनो, अशा प्रकारे सध्याची ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे. काय वाटतं तुम्हाला? हे जे काही 9 सदस्य आहेत त्याच्यामध्ये कोण पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.